संध्याकाळची वेळ कातर वेळ आहे. आज सुद्धा जी मुलं आपल्या आई वडिलांपासून दूर असतात ना, त्यांना आई वडिलांची आठवण येते. समर्थ तर 12-13 वर्षाचे आहे. समर्थांना परत जायचा विचार नाही येते, पण आठवण येते. आणि अशा वेळेला समर्थ रामदास स्वामींच्या मुखातनं करुणाष्टक बाहेर पडली आहेत. टाकळीच्या बाणांमध्ये वर्णन आहे, समर्थ ही करुणाष्टक मारवा रागात म्हणत असत. मारवा राग का? विरहाचा राग मारवा राग आहे. आपल्यावर अध्यात्माचा किंवा कुठल्याही गोष्टीचा चांगला परिणाम व्हावा असं वाटत असेल तर सातत्यानं शास्त्रीय संगीत ऐकत चला. शांत बसा. पॉप संगीत किंवा वरवरचं जे संगीत आहे ना, तालप्रधान संगीत परदेशी, हे कदाचित तुम्हाला थोड्या मिनिटापुरतं बरं करेल, पण आपली मानसिक क्षमता वाढवावी वाटत असेल तर तालाचा अभ्यास कराच, पण स्वरांचा जास्त अभ्यास करा. करुणाष्टक समर्थ या रागात म्हणतात. ज्ञानोबांना आपण कृष्णाचे अवतार मानतो, त्या ज्ञानोबाने लिहिलेल्या विरहिण्या वाचा. अशा विरहिण्या आपोआप लिहिल्या जात नाहीत, कुठेतरी आत धक्का बसावा लागतो. अगदी छान मी कम्फर्ट झोन मध्ये बसलोय आणि एकदम तो भाव प्राप्त झाला असं होत नसतं.